टू यू बाय चितळे बंधू। पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं। शरद पवार आणि अजित पवार एकत्र निवडणुका लढणार। अजित पवार 125 तर शरद पवार 40 जागा लढवणार असल्याची माहिती। मुंबईत युतीच्या घोषणेपूर्वीच भाजपचे 75 उमेदवार जाहीर। नवनाथ बन, तेजिंदर सिंग तिवाना, तेजस्वी घोसाळकर आणि नील सोमय्यांना संधी। 8ही उमेदवारांना एबी फॉर्म्स दिले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 28 उमेदवारांना एबी फॉर्म सुपूर्द। आमदार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभू, सुप्रदा फातर्फेकर, सबा हारून खान, झिशान चंगेज मुलतानी ठाकरे गटाचे उमेदवार। मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीच्या माजी नगरसेवकांची एकनाथ शिंदेंनी शाळा घेतली। ठाकरे बंधूंच्या युतीची चिंता करू नका, 20 दिवस वॉर्ड सोडून जाऊ नका अशा सूचना। शरद पवार, अजित पवार आज पुन्हा एकाच व्यासपीठावर। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार का याची उत्कंठा। राज ठाकरे मनसैनिकांना निवडणूक कार्यक्रम देणार। मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार। बंडखोरी टाळण्यासाठी भावनिक आवाहन करू शकतात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईत 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। नवाब मलिकांच्या कुटुंबातल्या तिघांचा समावेश। 10 मुस्लिम उमेदवार। शरद पवार गट मात्र ठाकरेंसोबत लढणार। अकोला, अमरावतीमध्येही महायुतीचं जुळेना। चर्चेच्या गुऱ्हाळाला कंटाळलेली शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची शक्यता। अकोल्यात आज संजय राठोड आणि इंद्रनील नाईक शेवटचा प्रयत्न करणार। खुल्या प्रवर्गासाठीच्या जागांवर आरक्षित जातीच्या उमेदवारांना उमेदवारी नको। सेव्ह नेशन, सेव्ह मेरिट संस्थेच्या सर्वच राजकीय पक्षांना आवाहन। उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी। 1ली ते 12वी पर्यंतच्या शाळांना 1 जानेवारीपर्यंत सुट्टी। दिल्लीसह सगळ्या उत्तर भारतात धुकं आणि थंडीची लाट। स्मृती मानधना आणि शफाली वर्माचा विश्वविक्रम। T20मध्ये 3000 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करण्याचा पराक्रम केला। श्रीलंकेविरुद्धची 4थी मॅच जिंकत भारताची 4-0 अशी विजयी आघाडी। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार।